भारताकडून सपाटून हार पत्करल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान, लष्कर प्रमुख आणि पाकिस्तानी सैन्याची जगभरामध्ये छेतू झाली। पण धक्कादायक बाब म्हणजे पराभवानंतर सुद्धा पाकिस्तान सरकारने लष्कर प्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांना चक्क प्रमोशन दिले। त्यांना फील्ड मार्शलचा दर्जा देण्यात आलाय। बघूया। भारताकडून लाजिरवाणी हार तरीही प्रमोशन। लष्कर प्रमुख असीम मुनीर नवे फील्ड मार्शल। पाकिस्तान सरकार मेहरबान, गधा पहलवान। गिरे तो भी टांग ऊपर। पाकिस्तानच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत लागू होते। ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला। पाकिस्तानात घुसून पाकिस्तानी लष्करी तळांची नासधूस केली। दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। पाकिस्तानी लष्कराचे ड्रोन आणि मिसाइल्स हल्ले परतावून लावले। भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी हल्ल्याला मुहतोड जवाब दिला। मात्र एवढी लाजिरवाणी हार होऊनही पाकिस्तान सरकारने लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना प्रमोशन दिले। त्यांना फील्ड मार्शल हे देशातलं सर्वोच्च सैन्यपद बहाल करण्यात आले। पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली सरकारची मंगळवारी बैठक झाली। त्यात असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पद बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे पाकिस्तानच्या इतिहासातले मुनीर हे दुसरे फील्ड मार्शल बनले। याआधी 1959 ते 1967 या काळात पाकिस्तानी लष्कर प्रमुख अयूब खान हे फील्ड मार्शल होते। धक्कादायक बाब म्हणजे भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही मुनीर यांना हे सर्वोच्च पद बहाल करण्यात आले। पराभवाने खचलेल्या पाक लष्कराचं मनोबल वाढवण्यासाठी पाक सरकारने मुनीर यांना प्रमोशन दिल्याची चर्चा आहे। पाकचे हवाई दल प्रमुख जहीर अहमद बाबर सिद्धू यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णयही शरीफ सरकारने घेतलाय। धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानच्या पराभवानंतर मुनीर यांना हटवण्याची मागणी केली जात होती। मात्र त्यांनी फील्ड मार्शल पद देऊन सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा मेसेज शरीफ यांनी दिलाय। मुनीर यांना प्रमोशन देऊन पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ हे ऋण फेडत असल्याची चर्चाही सुरू झाली आहे। यंदाच्या फेब्रुवारीत झालेल्या निवडणुकीत शाहबाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पक्षाला बहुमत मिळालं। या विजयात पाकिस्तानी लष्कराचा मोठा हस्तक्षेप होता। शाहबाज यांच्या वाटेतला प्रमुख राजकीय अडसर होता तो म्हणजे तहरीक-ए-इन्सान पक्षाचे नेते इम्रान खान। मात्र इम्रान खान यांना अटक करून त्यांचा काटा काढण्यात असीम मुनीर यांनी मदत केल्याची चर्चा आहे। असीम मुनीर यांनी गॅरिसन शहरातील साध्या मदरशामध्ये शिक्षण घेतलं। 1986 साली ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल मधून त्यांनी पाकिस्तानी लष्करात प्रवेश केला। 2014 मध्ये त्यांना मेजर जनरल पदावर बढती देण्यात आली। 2022 मध्ये जनरल कमर जावेद बाजवा निवृत्त झाल्यानंतर मुनीर 11वे लष्कर प्रमुख बनले। ISI आणि MI या दोन प्रमुख गुप्तचर संस्थांचे नेतृत्व करणारे ते एकमेव पाकिस्तानी लष्कर प्रमुख आहेत। असीम मुनीर यांना जिहादी जनरल म्हणूनही ओळखलं जातं। पहलगाम हल्ल्याआधी काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्यातली नस आहे असं चिथावणीखोर वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं होतं। काश्मीरचा मुद्दा असो, इम्रान खान यांच्या पक्षाचा सफाया असो, नाहीतर अफगाण निर्वासितांवर केलेली कठोर कारवाई असो, असीम मुनीर कायम वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। फील्ड मार्शलचा दर्जा मिळाल्यानंतर असीम मुनीर यांची भूमिका काय असेल, पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणावर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर याचा काय परिणाम होईल हे काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।